हाइबरनेशन मोड में चलते अभी आप लोग ये फोर्ट में आए हो ना, तो ये फोर्ट का नाम है सिंधु दुर्ग। सिंधु यानी सी होता है और दुर्ग यानी जो बीचों बीच आइलैंड के ऊपर जो फोर्ट बनाते हैं ना, उसे दुर्ग कहा जाता है। इसलिए महाराज ने फोर्ट का नाम सिंधु दुर्ग रखा था। जो कि जो फोर्ट पहाड़ों के ऊपर जो फोर्ट बनाते हैं ना, उसे गढ़ बोलते हैं, और जो पानी में फोर्ट बनाते हैं ना, उसे दुर्ग बोला जाता है। इसलिए महाराज ने जो फोर्ट जीता था ना, उसका नाम था विजय दुर्ग। यहाँ से 100 किलोमीटर है विजय दुर्ग फोर्ट। और दूसरा जो फोर्ट है ना, वो जंजीरे के सामने है, उसका नाम है पद्मदुर्ग फोर्ट, संभाजी महाराज का। तो फोर्ट बनाने से पहले यहाँ पे एक रॉकी आइलैंड हुआ करता था, इसका नाम था कुरुटे। कुरुटे नाम का रॉकी आइलैंड था ये। तो रॉकी आइलैंड के ऊपर अपने महाराज ने ये फोर्ट बनाया था। 1664 में ये फोर्ट का काम चालू हुआ था, 1664। और 1667 में ये फोर्ट बना के कंप्लीट हुआ था। मतलब 1664 और 1667, मतलब 3 साल लगे थे फोर्ट बनाने के लिए। जो कि जो पत्थर अपने महाराज ने यूज किया था ना, वो आइलैंड का ही पत्थर था। मतलब बाहर का ज्यादा पत्थर लेके नहीं आए थे महाराज, यहाँ का ही पत्थर यूज किया गया था। तो इसके जो आर्किटेक्ट थे ना, उनका नाम था हिरोजी इंदुलकर। वो हिरोजी इंदुलकर ने ये फोर्ट बनाया था। और ये फोर्ट बनाने के बाद महाराज की जो दूसरी कैपिटल थी ना, उसका नाम था रायगढ़। वो भी उन्होंने ही बनाया था, हिरोजी इंदुलकर। यहाँ पे जो लोग काम करते थे ना, वो 3000 वर्कर्स थे। दिन रात में काम चलता था, दिन रात। जो कि पानी जब कम होता था ना, लो टाइड, तब बाहर का काम करते थे। और जब भी हाई टाइड रहती थी ना, हाई टाइड, तब अंदर का काम करते थे। ऐसे करके ये फोर्ट बनाया था दिन रात में। तो ये फोर्ट में ना 3 साल में खर्चा आया था महाराज को 1 करोड़ गोल्ड कॉइन। इतना अपने महाराज ने खर्चा किया था फोर्ट बनाने के लिए, 1 करोड़ गोल्ड कॉइन। और सब महाराज जो पैसा लेके आए थे ना, वो गुजरात से लेके आए थे। सूरत छापा डाला था महाराज ने, मतलब सूरत लूटी थी मुगल लोगों की, वहाँ से पैसा सारा लेके आए थे। और ये सिंधुदुर्ग फोर्ट बनाया था महाराज ने। और ये फोर्ट बनाया गया था नेवी के लिए, जो कि फादर ऑफ इंडियन नेवी बोला जाता है अपने महाराज को। तो नेवल बेस के लिए फोर्ट बनाया था सिंधुदुर्ग। सबसे बड़ा फोर्ट है ये पानी में, 48 एकड़ का फोर्ट है ये। क्योंकि जंजीरा फोर्ट महाराज को जीत नहीं पाए। जंजीरा सिद्दी जौहर का फोर्ट था वो, पर महाराज उसको जीत नहीं पाए थे। 2 बार कोशिश किया था जीतने का, तो महाराज हार गए थे। इसलिए महाराज कोकन में आए थे, और कोकन में आके महाराज में मालवन में आके ये सिंधुदुर्ग फोर्ट बनाया था। अब ये जो अपने को गेट दिखाई दे रहा है ना, गेट का जो अपने को लकड़ी दिख रहा है ना, इसको सागवान बोलते हैं, सागवान। ये सागवान लकड़ी है। ये मॉर्निंग को गेट खोला जाता है और इवनिंग को 7 बजे ये गेट क्लोज भी किया जाता है। अभी भी रूल्स चालू है। अंदर के लोग यहाँ पे रहते हैं ना, महाराष्ट्र के जो सोल्जर्स थे ना, उनकी जनरेशन फोर्ट में चालू है। अंदर लोग रहते हैं यहाँ पे, 18 घर है, तो वही लोग फॉलो करते हैं रूल्स। गेट के बराबर सामने देखो, ये छोटा सा पिलर रखा था महाराज ने। थोड़ा यहाँ पे आ जाओ। गेट के बराबर सामने देखो, ये छोटा सा महाराज ने पिलर रखा था। मतलब बाहर से कोई एनिमीज वगैरह हमला ना करे, इसलिए कैनल से वगैरह, कैनल चलाई जाती थी उस टाइम में, बंदूक वगैरह चलाई जाती थी गेट तोड़ने के लिए। तो हमला ना हो जाए, इसलिए गेट के बराबर सामने सेफ्टी के लिए महाराज ने पिलर रखा था। मतलब ये गेट अपने किसी को दिखता नहीं है, एनिमीज वगैरह लोगों को, इसलिए बराबर गेट के सामने देखो, ये छोटा सा पिलर था। तो महाराज ने क्या किया था मालूम है? गेट के बराबर सामने एक छोटा सा टर्न रखा था। टर्न दिखाई दे रहा है क्या? वो टर्न रखा गया था। एनिमीज क्या करते थे मालूम है? हाथी का इस्तेमाल करते थे गेट तोड़ने के लिए। जब भी लो टाइट रहती थी ना, पानी कम हो जाता था, तब ना हाथी आते थे गेट तोड़ने के लिए दौड़ के। पर हाथी ना स्पीड नहीं ले सकता ना टर्न के ऊपर, इसलिए छोटा सा टर्न रखा था। और ये जो 3 होल ऊपर दिखाई दे रहे ना, इनको झरोके बोलते हैं, झरोके। एनिमीज क्या करते थे मालूम है? रात में आते थे गेट तोड़ने के लिए, रात में सब सो जाने के बाद। तब एनिमीज गेट तोड़ रहा होगा ना, तो सोल्जर्स क्या करते थे मालूम है? ऊपर से गरम तेल डालते थे उनके ऊपर, इसलिए वो 3 होल रखे थे, इनको झरोके बोलते। और गेट के बराबर सामने एक छोटा सा टेम्पल बनाया गया था, दक्षिण मुखी हनुमान टेम्पल। महाराज के जो सोल्जर्स रहते थे ना, वो लड़ने के लिए जब भी बाहर जाते थे, उनको स्फूर्ति मिले, ताकत मिले, इसलिए यहाँ पे एक छोटा सा टेम्पल बनाया था। और अंदर यहाँ पे गार्ड रूम है, बैठने के लिए जगह दिख रही है ना, इसको गार्ड रूम बोलते हैं। सिक्योरिटी रहती थी यहाँ पे 2 साइड। चलो अभी अंदर जाने का।
हाँ। महाराज का टेम्पल है यार, ये महाराज का टेम्पल बनाया था महाराज के दूसरे बेटे ने, क्योंकि महाराज को 2 बेटे थे। महाराज का जो बड़ा बेटा था ना उसका नाम था संभाजी महाराज, और जो महाराज का सेकंड बेटा था ना उनका नाम था राजाराम महाराज। तो ये मंदिर बनाया था राजाराम महाराज ने। राजाराम महाराज ये जब यहाँ पे आए थे ना 1695 में आए थे। अपने महाराज की जब भी डेथ हुई थी ना 1680 में, उसके 15 साल बाद ये मंदिर बनाया था, जो कि सबसे पहला टेम्पल है महाराज का। महाराज की जो अंदर मूर्ति है ना, मूर्ति वो अलग वाली मूर्ति है। जब महाराज यहाँ पे आए थे ना ये आइलैंड देखने के लिए, जो भी ये फिशरमैन रहते हैं ना, लोग जो फिश वगैरह पकड़ते हैं ना, उनको कोली लोग बोला जाता है, फिशरमैन। तो महाराज जब भी यहाँ पे आए थे ना, फिशरमैन का गेटअप चेंज करके आए थे, फिशरमैन बन के आए थे यहाँ पे, मतलब किसी को पहचाने नहीं इसलिए। तो उनकी मूर्ति यहाँ पे बैठी हुई है महाराज की। और ये छोटा सा ये जो दिख रहा है ना, ये ड्रम हॉल है। ये ड्रम बजाया जाता है शाम को 7:30 बजे, अंदर के लोग बजाते हैं। अंदर जो ये जो स्टॉल वगैरह दिख रहा है ना, और अंदर घर भी दिख रहा है आपको, अंदर लोग यहाँ पे रहते हैं। महाराज के जो सोल्जर्स हैं ना उस टाइम के, उनकी जनरेशन फोर्ट में चालू है, तो उस टाइम से ये लोग अंदर रहते हुए आ रहे हैं। अभी मंदिर ये पूरा रिनोवेट किया हुआ है, दिख रहा है ना, पूरा रिनोवेट किया हुआ है। यहाँ पे चप्पल निकालो और दर्शन लेके आ जाओ। हे जे आपल्याला पूर्ण दिसतंय ना, हे महादेवाचं मंदिर आहे। महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये हा एक छोटासा भुयारी मार्ग रस्ता आहे। तर हा भुयारी मार्ग रस्ता कुठे निघायचा माहिती आहे, इथून 8 किलोमीटर एक ओझर म्हणून गाव आहे मालवण मध्ये, त्या ओझर गावामध्ये हा रस्ता निघायचा समुद्राच्या खालून 8 किलोमीटर। अंडरग्राऊंड रस्ता आपल्या राजांनी तेव्हाच्या काळामध्ये काढला गेला होता, ये जा करण्यासाठी मावळे लोकांसाठी। कारण राजांची जी लढाऊ जहाजं असायची ना, जेव्हा समुद्राचं पाणी वाढायचं तेव्हा ती जवळ यायची, जेव्हा समुद्राचं पाणी खाली जायचं तेव्हा ती जहाजं आतमध्ये यायची नाही। आणि जेव्हा समुद्राचं पाणी कमी झालं आणि त्या जहाजांमध्ये जर काहीतरी धान्य वगैरे असेल आणि ते किल्ल्यामध्ये येत नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो। तर त्यासाठी अंडरग्राऊंड रस्ता हा बनवण्यात आला होता ये जा करण्यासाठी। तर हा रस्ता इथून डायरेक्ट मालवणच्या ओझर गावामध्ये हा निघत होता। कारण गणपतीचं ओझर आहे अष्टविनायकला, ओझर डे ते ओझर वेगळं आणि हे ओझर वेगळं, जिथे हा रस्ता जातो तो। वरची भिंत ही नवीन बांधलेली आहे, छोटी मुलं आतमध्ये पडू नये म्हणून। दोन्ही साईडला इकडे मशाले पेटवायचे त्या लोकांना दिसायला। चढायला उतरायला हे छोटे छोटे पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यावरून ती लोक खाली उतरायची आणि इथूनच चढायची। आणि धान्य कसं वळलं जात होतं खालचं वरती, तर इकडे दोरी लावायची आणि ते वळून टाकायचं, कारण सागाचं लाकूड आहे तेव्हाच। आणि हा रस्ता कोणाला कळू नये म्हणून इकडे मंदिर बांधलं होतं, शंकराचं मंदिर आहे। यांनी ह्याचा जो रस्ता आहे ना, तो रस्ता इकडे आहे, म्हणजे शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी इकडे मंदिर तयार केलं होतं। आणि पलीकडे जर तुम्ही गेलात ना तिकडे, तर 3 मार्ग आहेत इकडे येणार, 3 मार्ग। तर खरा मार्ग एकच आहे इकडे येण्याचा, शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी 3 मार्ग ठेवले। 2 मार्गांमध्ये ऑक्सिजन नाहीये, एका मार्गामध्ये ऑक्सिजन आहे, तो मार्ग फक्त इथपर्यंत येतो। आणि ह्याची हाईट ठेवली होती मावळ्यांप्रमाणे 10 फूट, कारण तेव्हाचा एक मावळा 8 फुटाचा असायचा। बापरे, 8 फूट हाईट आणि 8 ते 10 फूट रुंद रस्ता, म्हणजे ती लोक जर दमली तर अर्ध्यावरती आणून ठेवायचं सामान, मग परत जायचं रिटर्न। आणि 10 फूट हाईट असल्यामुळे त्या लोकांना ऑक्सिजन भेटून जायचं। इकडे शंकराची पिंडी आणि छोटासा नंदी आहे। रस्ता हा बघा, 1765 मध्ये हा रस्ता बंद झाला। इंग्रज लोकांनी अटॅक केला होता ह्या किल्ल्यामध्ये 1765 मध्ये, पहिला अटॅक। पण हा किल्ला कोणी जिंकलेला नाहीये, ह्या किल्ल्यावरती लढाई वगैरे काही झाली नाही, कोणाच्या ताब्यात किल्ला गेला नाही। इंग्रजांनी हा किल्ला व्यापार करायला घेतला होता, कारण इंग्रजांचं बरीच वर्ष व्यापार चालायचे मालवणमध्ये, कोकणामध्ये आणि आपल्या भारतामध्ये। त्यांचा व्यापार करण्यासाठी ती लोक आपल्या इकडे आली होती, इंग्रज लोक। पण ती जाताना काय करायची माहिती आहे, आपल्या इकडच्या लोकांना ना लुटून जायची पूर्णपणे, म्हणजे त्या लोकांचा पण पैसा पाणी घेऊन जायची ती लोक। त्यासाठी राजांनी काय केलं होतं, स्वतःची नेव्ही सोडण्यात आली होती पाण्यामध्ये। म्हणजे ती नेव्ही सोडल्यामुळे राजांची हुकुमशाही राहिली होती 100 वर्ष। कारण 1664 मध्ये राजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधून स्वतःची नेव्ही सोडली पाण्यामध्ये। ते 1765 पर्यंत राजांची हुकुमशाही होती पूर्ण समुद्रावरती, अरबी समुद्रावरती। 800 जहाजं चालायची, त्या जहाजांना जर कुठे शत्रूंचं जर जहाज आढळलं तर डायरेक्ट उडवलं जायचं।
पूर्ण अरबी समुद्र राजांचा होता. म्हणजे तेव्हा असं सांगितलं गेलं होतं, ज्याचा आरमार समुद्रामध्ये असेल त्याची हुकुमशाही पूर्ण समुद्रावरती चालणार. त्यासाठी राजे जंजिरा किल्ला जिंकायला गेले, पण जंजिरा किल्ला जिंकता नाही आला राजांना आपल्या. त्यासाठी राजे कोकणामध्ये आले आणि कोकणामध्ये येऊन स्वतःचा सिंधुदुर्ग किल्ला उभा केला आणि स्वतःची जहाज तयार केली आणि मग राजे लढायला गेले होते समुद्रावर हुकुमशाहीसाठी. म्हणून राजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं, कारण नेव्हीची स्थापना सिंधुदुर्ग किल्ल्यावरून झाली होती. हा बांधल्यामुळे जर जंजिरा जिंकता आला असता तर सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला नसता. कारण सर्वात पहिला किल्ला पाण्यातला म्हणजे जंजिरा, त्यानंतर विजयदुर्ग आणि त्यानंतर सिंधुदुर्ग. विजयदुर्ग किल्ला म्हणजे विजयदुर्ग किल्ल्याचं अगोदरचं जे नाव होतं त्याचं नाव होतं गेरिया, आणि जेव्हा तो आपल्या राजाने किल्ला जिंकला तेव्हा त्या किल्ल्याचं नाव पडलं विजयदुर्ग. कारण राजांच्या रूल्सनुसार किल्ल्यांची नावं तशी ठेवली जातात. आता जंजिरा म्हणजे जंजिराच्या खाली दुर्ग लावलं जात नाही. गेरिया म्हणजे हे दुर्ग काय झालं नाही. राजांचे जे किल्ले होते सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आणि विजयदुर्ग हे खरे किल्ले. डोंगरावरचे गड, पाण्यातले दुर्ग आणि जमिनीवरचे भुईकोट, असा तो किल्ला बांधला जातो नावानुसार. चला, दिसतंय ना, हे किल्ल्यामध्ये गोड पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्यामध्ये गोड पाण्याच्या 3 विहिरी. गोड पाण्याच्या विहिरी म्हणजे चारी बाजूला खारं पाणी असून किल्ल्यामध्ये गोड पाणी आहे. तर ह्या 3 विहिरींना गोड पाणी. तर हे गोड पाणी कसं काय लागलं होतं, तर हे सर्व जे पाणी आहे ना हे पूर्ण पाणी पावसाचं आहे, कारण इकडे झरा तर लागू शकत नाही. ह्या 3 विहिरींचा वरचा आकार बघा शंकराच्या पिंडीसारखा आहे. म्हणजे राजे शंकराचे मोठे भक्त होते, त्यासाठी 3 विहिरींचा वरचा आकार शंकराच्या पिंडीसारखा ठेवण्यात आला होता. आणि विहिरींना जो आपल्याला दगड दिसतो ना त्या दगडाचं नाव आहे जांबा दगड. जांभ्या दगडाला कोकणी भाषेमध्ये चिरा म्हणतात. आणि तो दगड काय करतो माहिती आहे, आपल्या जवळ पाणी खेचून घेतो आणि त्याला शुद्ध बनवतो. त्यासाठी तो दगड वापरला जातो. तर ह्या 3 विहिरींना राजांनी आपल्या नावं पण ठेवण्यात आली होती. तर ह्या विहिरीचं नाव ठेवण्यात आलं होतं साखर विहीर. पलीकडची विहीर दिसते ना त्या विहिरीचं नाव आहे दूध विहीर. हे आपण तिसरी जी विहीर पाहणार आहोत पुढे त्याचं नाव आहे दही विहीर. साखर, दूध आणि दही म्हणजे पंचामृत, मध आणि तूप म्हणजे हे पंचामृत तयार झाले. त्यासाठी ही पंचामृताची नावं ठेवण्यात आली होती. म्हटलं होतं ना, बेट बघितल्यानंतर राजांनी सर्वात पहिलं म्हणजे पाण्याचा शोध लावला होता. म्हणजे राजे एका पानाडीला घेऊन आले होते, पूर्ण पाणी शोधणार. पानाडी म्हणजे पाणी शोधणार. तर त्यांनी पूर्ण ह्या बेटावरती फिरून राजांना सांगितलं होतं, राजे इकडे पाणी भेटू शकत नाही, कारण इकडे जर पाणी भेटलं तर खारं पाणी भेटेल पण गोड पाणी भेटू शकत नाही. तर राजांना इकडे पाणी भेटल्याशिवाय राजांना किल्ला बांधायला असंही शक्य जात नव्हतं, कारण पाणी पाहिजे किल्ला बांधायला. कारण तेव्हा पाणी कशासाठी लागत होतं माहिती आहे, पिण्यासाठी लागायचं आणि बांधकामासाठी पण लागायचं. त्यासाठी राजांनी हा पूर्ण पाण्याचा शोध पहिला लावला होता. भवानी माता म्हणजे राजांची कुलदैवत होती, त्यामुळे त्याला आपल्या राजांनी ना कौल केला होता, म्हणजे पाणी इकडे भेटू शकतं की नाही. तर कौल ते उजव्या साईडला जर फुल पडलं तर होकार मानायचे, म्हणजे फुल ठेवलं होतं. फुल ठेवून तेव्हाचं होकार आणि नाकार समजायचं. तर फुल ठेवल्यानंतर डाव्या साईडला जर फुल पडलं तर नाकार, म्हणजे देवीने नाही म्हणून सांगितलं. आणि जर उजव्या साईडला पडलं तर होकार द्यायचे, म्हणजे इकडे पाणी भेटू शकतं. आणि डाव्या साईडला पडलं तर नाही भेटू शकत. पण उजव्या साईडला फुल पडलं होतं, देवीने होकार दिला होता, पण देवीने हे नाही सांगितलं होतं इकडे पाणी कसं काय भेटू शकतं. देवीने सांगितलं नाही हे करून पाणी इकडे भेटू शकतं, पण देवीने होकार दिला, पण ते पाणी शोधायचं आपल्याजवळ. तर राजांनी काय केलं होतं माहिती आहे, छोटासा इकडे तलाव खोदला होता. हा जो खोलगडा भाग दिसतोय ना हा तलाव आहे. तर ह्या तलावामध्ये जे संपूर्ण पावसाचं जे पाणी साठायचं ना ते संपूर्ण पाणी जमिनीतून ते संपूर्ण पाणी विहिरींना येत होतं. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, हे त्या काळामध्ये करण्यात आलं होतं. राजांची सभा भरायची जागा आणि राजांचा जो राजवाडा होता, राजांची राहण्याची जी जागा होती, ती समोरचे जे पाईप दिसतंय ना त्या पाईपांवरती दोन्ही साईडला जे बांधकाम दिसतंय ना तो पूर्ण मागेपर्यंत राजांचा राजवाडा होता, मागेपर्यंत पूर्ण. आणि तो जर आताच्या ह्याच्यामध्ये लोकांनी शोधला होता ना, म्हणजे बघितला होता, तर हा राजवाडा सापडला होता पूर्ण 4 एकरामध्ये. 4 एकराचा राजवाडा होता पूर्ण, राजांची राहण्याची जागा.
तर हा राजवाडा बांधला होता हिरोजी इंदुलकर, इंजिनियर होते किल्ल्याचे. त्यांनी तो राजवाडा बांधला होता कारण राजे अधूनमधून किल्ल्याचं जर बांधकाम बघायला आले तर आराम तरी करतील अशा उद्देशाने तो राजवाडा बांधला गेला होता. पण राजे अधूनमधून किल्ल्याचं बांधकाम बघायला आले नव्हते. राजे फक्त ह्या किल्ल्यामध्ये दोनदाच आले होते. पहिले आले होते भूमिपूजन करायला आणि त्यानंतर जेव्हा इकडे आले होते ना तेव्हा पूर्ण हा किल्ला बांधून कंप्लीट झाला होता आणि हा किल्ला बघायला आले. पगार दिला होता त्या लोकांचा. पगार देऊन मग राजे रायगड किल्ला बांधायला निघाले होते. रायगड म्हणजे राजांची दुसरी राजधानी. तो किल्ला बांधायला इथून निघाले आणि त्या परत इकडे कधी आलेच नाही. रायगड किल्ला बांधला गेला. 1674 मध्ये राज्याभिषेक झाला राजांचा आपल्या आणि 1680 मध्ये राजांचं निधन झालं होतं. तर राजांच्या निधनानंतर राजांचे जे 2 मुलगे होते ह्या 2 मुलांमध्ये सर्व किल्ले वाटप झाले होते. म्हणजे राजांचे जे सर्व किल्ले जे जिंकलेले किल्ले होते ना हे पूर्णपणे वाटप झाले होते किल्ले. म्हणजे त्या किल्ल्यांवरती कोणतरी माणसं पाहिजे देखरेख करायला म्हणून ते किल्ले वाटप झाले. तर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये ना कोण राहत होतं माहिती आहे? तर हे मावळी लोक राहत होते. जी आता तुम्हाला मी घरं दाखवली ना ती लोक आतमध्ये राहत होती किल्ला सांभाळण्यासाठी. तर 1695 मध्ये स्वतः राजाराम महाराज सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आले होते. राजाराम महाराज 1695 मध्ये जेव्हा ते संपूर्ण मंदिर बांधलं ना आणि थोडे दिवस राजाराम महाराज त्या राजवाड्यामध्ये राहत होते. आणि राजाराम महाराजांनंतर ह्या साईडला तारा राणी आली होती. राजाराम महाराजांची पत्नी तारा राणी, कोल्हापूरची राणी म्हणतात. तर तारा राणी पूर्ण राज्य चालवत होती तेव्हा. तारा राणी ह्या किल्ल्यामध्ये 2 महिने राहिली होती. 2 महिने तारा राणी किल्ल्यामध्ये राहिली आणि मग इथून ना तारा राणी आपल्या गादीवरती बसली. तेव्हा 2 गाद्या तयार झाल्या होत्या. एक साताऱ्याची गादी आणि एक कोल्हापूरची गादी. तो महाराजामध्ये राहत होते इकडे आणि पूर्ण राज्य सांभाळत होते. आणि तारा राणी जेव्हा वारली होती म्हणजे निधन झालं होतं तारा राणीचं त्याच्या 4 वर्षानंतर इंग्रजांनी अटॅक केला होता किल्ल्यामध्ये. तर अटॅक झाला होता हा तिथून झाला होता. समोरची जी भिंत दिसते ना नवीन भिंत बांधलेली आहे तर ती भिंत अर्धी तोडून आतमध्ये आले होते इंग्रज लोक. आणि जहाज जी असतात ना जहाजांचा जो पुढचा भाग जो असतो पुढचा भाग मागे त्याला इंजिन असतं. पुढचा जो भाग असतो ना तो पुढचा भाग त्या भिंतीवरती लागत होता. आणि आतमध्ये जी काय पूर्ण सामान असायचं ती आतमध्ये भरायची आणि तिथून त्या लोकांचा व्यापार चालू जायचा. म्हणजे व्यापार करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला इंग्रज लोकांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला होता. म्हणजे 1765 पासून इंग्रजांचं राज्य चालू झालं होतं पुढे. पूर्ण इकडे इंग्रज लोक राहत होते व्यापार करायला. तर समुद्रमार्गाने व्यापार तेव्हा चालू होते राजा इंग्रज लोकांचे. आणि जेव्हा त्या लोकांनी हा पूर्ण किल्ला सोडला होता ना तेव्हा हे पूर्ण त्या लोकांनी पाडून टाकलं होतं, उद्ध्वस्त केलं होतं. म्हणजे आता हा किल्ला आपल्याला नको आहे म्हणून हे पूर्ण त्या लोकांनी पाडून टाकलं. आणि आतमध्ये जी लोक राहत होती ना ती त्या लोकांची गुलाम होती. ह्याला टेहळणीचा बुरुज म्हणतात. हा टेहळणी बुरुज म्हणजे पहारे करण्याची जागा. शत्रू कुठून येतो कुठे जातो हे संपूर्ण इथून बघायचं म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवायचा. त्यासाठी सर्वात मोठा बुरुज बांधला गेला होता आणि ह्याला निशाणकाठी पण बुरुज म्हटलं जातं. म्हणजे बाहेरनं निशाण वगैरे फडकले जायचे आतल्या लोकांसाठी. आतल्या लोकांसाठी पण निशाण वगैरे बाहेरून दिले जात होते. तर आता निशाण कसा काय द्यायचा सांगायचं कसं? जर आता जहाज आतमध्ये चालतं आहे राजांचं आपल्या त्या लोकांना जर कुठे शत्रू वगैरे दिसला तर ते आतल्या लोकांना कसं काय कळवायचं? जर रात्र असेल ना रात्र तर जहाजावरती मशाल पेटवायची हातामध्ये. मशाल पेटली ना की पूर्ण आतमधली लोक सावध व्हायची. आणि दिवसाचं कसं दाखवायचं असेल तर जहाजावरती ना फ्लॅग लावायचा झेंडा लावल्यानंतर इकडची माणसं ही पूर्ण सावध व्हायची. त्यासाठी पूर्ण भिंतींवरती ना त्या पूर्ण भिंतींवरती 2000 मावळ्यांचा जागता पारा होता. म्हणजे ही सिक्युरिटी कधी होती माहिती आहे? किल्ला बांधते वेळी. म्हणजे किल्ला बांधताना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्वात मोठा बुरुज बांधला होता लक्ष ठेवण्यासाठी. आणि राजांची जी जहाजं असायची ना ही जास्त म्हणून खोल पाण्यामध्ये राहायची. कारण हे जे दिसतंय ना हे पूर्ण खोल पाणी आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना जेव्हा हायटाईड असायची म्हणजे पाणी वाढतं तेव्हा राजांची जहाजं किल्ल्यापर्यंत यायची. आणि जेव्हा समुद्राचं पाणी खाली जायचं ना तेव्हा ती जहाजं आतमध्ये यायची नाही कारण पाणी कमी असायचं त्यासाठी. तर समोर जो आपल्याला
माणसं गेलेली दिसतात ना समोर, समोर जे दिसतंय ना तुम्हाला, समोर जी खाली माणसं गेलेली आहेत ना, त्याला राणीचं बीच असं म्हणतात. तेच बीच खरं म्हणजे काय होतं माहितीये, तिकडे किल्ल्याचा दुसरा दरवाजा होता, तो चोर दरवाजा. पण तो दुसरा दरवाजा कधी आपल्या मावळे लोकांनी यूज केला नव्हता, कारण अटॅक कधी झाला होता, राजे वारल्यानंतर 1765 म्हणजे 100 वर्षानंतर. पण तो एक्झॅक्ट बनवला होता कशासाठी माहिती आहे, किल्ला बांधतेवेळी जर इकडे काय झालं तर मावळे लोक इथून बाहेर पळायचे आणि भुयारी मार्गातून पळायचे, त्यासाठी तो रस्ता बनवला होता. पण तो मार्ग कधी यूज झाला नाही. म्हणजे तो मार्ग कसा काय यूज करायचे माहिती आहे, जेव्हा बाहेर पळायचं असेल ना, तर तेव्हा तो दगड काढायचा तिकडचा आणि बाहेर पडायचं. आणि जेव्हा तो रस्ता यूज करायचा नसेल तेव्हा तो रस्ता बंद करून ठेवायचा पूर्णपणे. म्हणजे उघड बंद असं त्या लोकांचं चालत होतं. कारण तो जो दरवाजा जो दिसतोय ना, त्याला वाकून जावं लागतं. म्हणजे तो असा मोठा दगड होता, तो एकदा मोठा दगड घातला ना की पूर्ण भिंत अशी कळायची पण नाही, तो दरवाजा आहे बाहेरच्या दरवाजा असं कळायचं पण नाही. कारण दगडांवरती जे आपल्याला चौकोनी आकाराचे निशाण दिसत आहेत ना, तसे ते दगड पूर्णपणे भिंतींमध्ये बसवण्यात आले होते, फिट करण्यात आले होते. त्यातला तो एक दगड होता. तर तो यूज आता कशासाठी झाला होता माहिती आहे, त्याला यूज करायची तारा राणी तिकडे आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला जायची, म्हणून तिला तारा राणीचं प्रायव्हेट बीच असं नाव पडलं. तारा राणीचं बीच म्हणजे समुद्र. त्यानंतर तुम्हाला जो झेंडा दिसतोय ना काळ्या दगडावरती आहे, तो काळ्या दगडावरती झेंडा दिसतोय तो बघा, ब्लॅक कलरचा कुठे दगड दिसतोय ना, खाली इकडे इकडे भगवा झेंडा दिसतोय. तो जो काळा दगड दिसतोय ना, ते पूर्ण काय होतं माहितीये, चुना, गुळ, शिसा आणि वाळू तेव्हाचं किल्ला बांधायचं मिश्रण मटेरियल. तेव्हाचं चुना, गुळ, शिसा आणि वाळू, त्याच्यामध्ये काय टाकायचे माहितीये, आपण जी डाळ खातो ना, चण्याची डाळ, तूर डाळ, ती त्याच्यामध्ये टाकायची. त्याच्यामध्ये भेंडीचा रस पण ओतायचा आणि ते जे काय बनायचं ना, ते पूर्ण भिंतींमध्ये ओतायचं. त्यामुळे ही भिंत आता घट्ट राहिलेली आहे. म्हणजे तेव्हाचा जो साठा केला होता ना, तो साठा समोर करण्यात आला होता. जे समोरचं दिसतंय ना, तिकडे तो साठा करण्यात आला होता. म्हणजे तेव्हाचं ते मटेरियल आहे पूर्ण. तसंच तुमच्या मागे इकडे छोटासा तलाव आहे बघा, पाझर तलाव. त्यामध्ये जे पाणी संपूर्ण साठतं ना, ते संपूर्ण पाणी डायरेक्ट विहिरींना जातं. त्यानंतर पूर्ण गोल्डन दगड बघा दिसतोय आपल्याला. गोल्डन दगडावरती आपल्याला एक झेंडा दिसतोय, तो माणूस उभा आहे त्या झेंड्याच्या बाजूला, दिसला का? त्याच्या बरोबर मागे ना, त्याच्या बरोबर मागे धान्य साठवण्याची जागा. ते धान्य भुयारी मार्गातून किल्ल्यामध्ये येत होतं ना, ते संपूर्ण धान्य तिकडे साठवलं. धान्याचं कोठा हे पलीकडे होतं. आणि राजांचे जे मावळे होते ना किल्ल्यामध्ये राहण्यासाठी, त्या लोकांचा जो टॉयलेट होता ना, तो टॉयलेट म्हणजे एकदम कोपऱ्यात बघा, भिंत संपते त्याच्या बरोबर खाली चौकोनी आकाराचा जो बोगदा दिसतोय ना खाली, तो पूर्वीच्या मावळे लोकांचा टॉयलेट आहे. ते टॉयलेट पूर्ण भिंतीला 40 टॉयलेट. आणि ते टॉयलेट कसे आहेत माहिती, डायरेक्ट अटॅच करण्यात आले होते समुद्रामध्ये. रेल्वेमध्ये कसे असतात तसे ते टॉयलेट आहेत, 40 पूर्ण भिंतीला. गेटवरती सांगितलं होतं ना, दरवाजा तोडण्यासाठी जो हत्ती येत होता ना दरवाजा तोडायला, तो आता हत्ती कसा यायचा. तर मध्ये बघा आपल्याला पाणी दिसत नाहीये, मधलं पाणी कमी झालं, तिकडे जेटस्की वगैरे चालते आहे आणि इथून तो हत्ती यायचा दरवाजा तोडायचा. हत्ती डायरेक्टली चालत यायचे तिथून, म्हणजे तिथून इथपर्यंत 4 व्हीलर पण येऊ शकते. पण कसं माहिती आहे, पाण्यावरती आपल्या आहे, आता पाणी वाढतंय, आता हायटेड चालू झाली. आता थोड्या वेळामध्ये तिकडे पूर्ण पाणी असतं, ते पूर्ण पाण्याने भरणार. आणि जेव्हा परत संध्याकाळ होणार ना, तेव्हा ते पाणी परत कमी होणार, तेव्हा तो परत रस्ता उघडणार. असं ते चालू असतं. सिंधुदुर्ग किल्ल्याचं भूमिपूजन कुठे झालं होतं माहिती आहे, एकदम समोर लाल कलरचं घर दिसतंय समोर. हे जे नारळाचं झाड दिसतंय ना, एक आहे ते, त्याच्या आतमध्ये बघा एकदम समोर तुम्हाला लाल कलरचं घर दिसतंय किनारपट्टीवरती, दिसलं का सर्वांना? त्या ठिकाणी आपल्या राजांनी गणपतीचं मंदिर आहे तिकडे, त्याचं नाव आहे मोरयाचा धोंडा. त्या मोरयाच्या धोंड्यावरती राजांनी किल्ल्याचं भूमिपूजन केलं होतं. भूमिपूजन पलीकडे केलं आणि किल्ला इकडे बांधला. तर आता तेव्हाचं हे कसं होतं माहिती आहे, भूमिपूजन आता तिकडे केलं, किल्ला इकडे बांधला. ह्याचं कारण काय होतं माहिती आहे, तेव्हाचे जे ब्राह्मण होते ना, समुद्र ओलांडून किल्ल्यामध्ये येऊ शकत नव्हते, समुद्राला देवता मानायचे. त्यासाठी राजे आतमध्ये आले इकडे.
राजांना काय होतं माहिती आहे, भवानी मातेजवळ ना इकडे हे करायचं होतं राजांना, भूमिपूजन. पण राजे ब्राह्मण येत नव्हते, त्यामुळे राजे मालवणला गेले आणि तिकडे भूमिपूजन करून घेतलं आणि तिकडे ह्या साईडला किल्ला बांधला राजा. तारकर्ली बीच आहे बघा इकडे आहे, हे तारकर्लीच्या पुढे गेलात का देवबाग संगम. आणि हे जे साईडला जे कडा दिसत आहेत ना, हे पूर्ण बुरुज आहेत, 52 बुरुज. तर हे बुरुज, ह्या बुरुजांवरती मोठ्या मोठ्या तोफा राहायच्या आणि त्या तोफांचं जे वजन असायचं ना, हे 800 किलोच्या तोफा त्या बुरुजांवरती ठेवल्या जायच्या. आणि ते बुरुज काय करतात माहिती आहे, जेव्हा पाऊस पडतो ना, पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी वाढते, त्यावेळी ना लाटं मोठी मोठी येते. पण भिंतीला काय होऊ नये म्हणून ते बुरुज बांधण्यात आले होते. म्हणजे बुरुजांचा 2 प्रकार होते. जसं आता समोरचा जो आपल्याला बुरुज दिसतोय ना, तो बघा भिंत किती आतमध्ये आहे आणि बुरुज बघा किती बाहेर. म्हणजे लाटांमुळे भिंतीला काय होऊ नये म्हणून ते वळण ठेवलं होतं भिंतीवरती, म्हणजे लाटांचा स्पीड कमी व्हावा म्हणून. त्यासाठी 5 मिनिटं फोटो काढायची, मग आपल्याला खाली जायचं आहे राणीचं बीच बघायला. चला. हा बघा, हा बुरुज आहे इकडे एक. आणि आपण आता ताराबाई बीच इकडे आलोय. इथून पण यायला, वरतून पण यायला पायऱ्या आहेत आणि खालून पण त्या साईडून रोड आहे. हे बघा, इथून तिकडून पण पायऱ्या आहेत. जो आपण त्या साईडून बघितला होता ना, तो हाच बीच आहे बघा, तारा राणी बीच. नाही रे, हा गोल्डन दगड आहे. कसला दगड आहे बघा, गोल्डन. आणि त्याच्यावर आता आपण शिवाजी महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे बघणार आहे. चला. किल्ला बांधून कंप्लीट झाला होता ना, तेव्हा राजे किल्ल्याला भेट देण्यासाठी आले. तेव्हा आतमध्ये जी लोक कामं करायला होती ना, त्या लोकांना राजांनी ना सर्व लोकांना सॅलरी दिली होती, पगार देऊन टाकला होता सर्व लोकांचा. आणि तो पगार म्हणजे काय होता माहिती आहे, पैसा नव्हता, सोन्याच्या मुद्रा होत्या. त्या सोन्याच्या मुद्रा सर्व लोकांना वाटल्यानंतर राजांचे ह्या किल्ल्यावरती ठसे घेण्यात आले होते, उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा. तो ठसा म्हणजे वरचं जे मंदिर दिसतं ना, वरचं मंदिर एक साईड आहे आणि खालच्या मंदिरामध्ये डाव्या पायाचा ठसा आहे. तर हे ठसे ते घेण्यात आले होते. जेव्हा आपण नवीन घर बांधतो ना, घर प्रवेशाला ठसा घेतो, तसे राजांचे ते हाताचा आणि पायाचा ठसा घेण्यात आला होता. ते बघा, इथून चढता येते, इथून चढा किंवा इथून चढा, ते ठसे पाहून या. हो. हे बोटांचं हे दिसतंय ना, प्रिंट. तुम्हाला सिंधुदुर्गचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा रीतीने आपला मी ब्लॉग आता एंड करते आहे. टिल देन टेक केअर, बाय. अँड प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.